हॅलो माय डिअर फ्रेंड, बाळांनो, व्हेरी वॉर्म वेलकम. आपण लास्ट लेक्चरमध्ये क्रोमोझोमल थिअरी ऑफ इनहेरिटन्स शिकलो. ही थिअरी आपल्याला काय सांगते, जे इनहेरिटन्स आहे किंवा जी अनुवांशिकता आहे, जी हेरिडिटी आहे, त्याला कोण जबाबदार असते, ती अनुवांशिकता कोणामुळे ठरते, तर ती अनुवांशिकता ही क्रोमोझोममुळे ठरत असते. आईवडिलाचे क्रोमोझोम्स हे त्यांच्या मुलाबाळांमध्ये येतात, म्हणजे आईवडिलाचे जे गुणधर्म आहेत ते त्या मुलाबाळांमध्ये कोणामुळे येतात, क्रोमोझोम्समुळे येतात, अशी ही थिअरी आपल्याला सांगते. आणि ही थिअरी आपल्याला हे पण सांगते की जे मेंडेलचे जीन्स आहेत किंवा मेंडेलचे जे फॅक्टर्स आहेत हे या क्रोमोझोमवर प्रेझेंट असतात. म्हणजे आईवडिलाचे जेव्हा क्रोमोझोम त्या मुलाबाळांमध्ये जातात तेव्हा त्या क्रोमोझोम सोबत ते जीन्स सुद्धा जातात. तर आईवडिलाचे जे गुणधर्म आपल्यामध्ये आलेले आहेत ते कोणामुळे आलेले आहेत, ते क्रोमोझोममुळे आलेले आहेत. तशी ही थिअरी आपल्याला सांगते. त्यामुळे आता इथे आपल्याला क्रोमोझोम खूप इम्पॉर्टंट झालेले आहे. या क्रोमोझोमचं पूर्ण स्टडी करणं आपल्याला आवश्यक आहे. या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर कसं आहे, या क्रोमोझोमचं फीचर काय आहे, हे क्रोमोझोम हेरिडिटीमध्ये कसा रोल प्ले करतात, हे सगळं आपल्याला आता डिटेलमध्ये समजून घ्यायचं. लास्ट लेक्चरमध्ये आपण क्रोमोझोमचे काही फीचर सुद्धा शिकलो होतो. कशा प्रकारचे क्रोमोझोमचे फीचर आहे, त्याची लेंथ वगैरे ते त्याच्याबद्दल आपण डिस्कस केलं. या लेक्चरमध्ये आपल्याला या क्रोमोझोमचा नंबर आणि क्रोमोझोमच्या स्ट्रक्चर बद्दल शिकायचं आहे. सर्वात आधी आपण शिकू क्रोमोझोमच्या नंबर बद्दल, क्रोमोझोमच्या संख्येबद्दल. किती संख्या असते क्रोमोझोमची, प्रत्येक इंडिव्हिज्युअलमध्ये, प्रत्येक स्पेसीजमध्ये वेगळी वेगळी संख्या असते क्रोमोझोमची. जसं आपण नेहमी ऐकत असतो, आपल्याला माहित पण असते की ह्युमनमध्ये, माणसांमध्ये हे क्रोमोझोमचा नंबर हा 46 असतो. तर वेगळ्या वेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये, प्लांटमध्ये, ॲनिमलमध्ये वेगळा वेगळा क्रोमोझोमचा नंबर असतो. तेच आपल्याला शिकायचं आहे, कोणामध्ये किती नंबर असतो. आणि त्यासोबतच आणखीन काही नवीन टर्म सुद्धा आपल्याला इथे आता शिकायचे आहेत, जसं की प्लॉइडी काय आहे, युप्लॉइडी काय आहे, त्यानंतर अनयुप्लॉइडी काय आहे, अशा बऱ्याचशा नवीन टर्म क्रोमोझोमशी रिलेटेड आपल्याला इथे डिस्कस करायचे आहेत. तर सर्वात आधी आपण आता फर्स्ट टॉपिक शिकू, तो म्हणजे नंबर ऑफ क्रोमोझोम. काय सांगितलेलं आपल्याला या नंबर ऑफ क्रोमोझोम बद्दल बघा. दी नंबर ऑफ क्रोमोझोम्स आर स्पेसीज स्पेसिफिक. बघा, आपल्याला सांगितलेलं आहे जो क्रोमोझोमचा नंबर असतो तो स्पेसिफिक असतो. स्पेसीज म्हणजे आपल्याला माहिती आहे, स्पेसीज असं म्हणजे की जसं ह्युमन ही एक स्पेसीज आहे, त्यानंतर मंकी हे एक स्पेसीज आहे, एलिफंट ही एक स्पेसीज आहे, किंवा प्लांट वाटाण्याचं झाड एक स्पेसीज आहे. या स्पेसीजमध्ये, प्रत्येक स्पेसीजमध्ये ही क्रोमोझोमचा जो नंबर आहे, क्रोमोझोमची जी संख्या आहे ती ठरलेली असते. जसे की फॉर एक्झाम्पल आपण इकडे एक्झाम्पल मध्ये लिहिलेलं आहे, जसे इथे स्पेसीज तुम्हाला काही लिहिलेल्या दिसतील आणि या साईडला नंबर ऑफ क्रोमोझोम, त्या स्पेसीजमध्ये किती क्रोमोझोम प्रेझेंट आहेत ते आपण इथे लिहिलेलं आहे. जसं सगळ्यात आधी आपण आपल्यापासून सुरुवात करू. ह्युमनमध्ये 46 क्रोमोझोम प्रेझेंट आपल्या प्रत्येक सेलमध्ये. त्यानंतर मंकीमध्ये 42 क्रोमोझोम प्रेझेंट असतात. चिंपांझी नावाचं जे माकड आहे त्याच्यामध्ये 48 क्रोमोझोम प्रेझेंट आहे. त्यानंतर एलिफंट जो असतो, हत्ती, त्याच्यामध्ये 56 क्रोमोझोम प्रेझेंट आहेत. नंतर रॅबिट जो असतो त्याच्यामध्ये 44 क्रोमोझोम प्रेझेंट आहे. रॅट जे आहे, उंदीर, त्याच्यामध्ये 42 क्रोमोझोम्स आहेत. डॉग जे आहे 78 क्रोमोझोम आहे. कॅट जे आहे 38 क्रोमोझोम आहे. ड्रॉसोफिला ती माशी जी आहे, फ्लाईज म्हणतो आपण त्याला, त्या माशी तिच्यामध्ये 8 क्रोमोझोम आहे. आणि पी वाटाण्याचं झाड, या वाटाण्याच्या झाडमध्ये 14 क्रोमोझोम प्रेझेंट आहेत. तर काही आपण इथे ॲनिमलचे एक्झाम्पल घेतले आणि हे एक प्लांटचं एक्झाम्पल घेतलं. तर आता तुम्हाला दिसेल की कुठेही ही क्रोमोझोमची संख्या जी आहे ही अशी डबल आलेली नाही. प्रत्येक स्पेसीजमध्ये क्रोमोझोमची संख्या ही फिक्स आहे. ह्युमन जी स्पेसीज आहे त्याच्यामध्ये 46च क्रोमोझोम तुम्हाला दिसतील. या पृथ्वीवर जेवढे काही माणसं असतील, जेवढे काही ह्युमन्स असतील, मग ते कोणत्याही कॉन्टिनेंटमध्ये, कोणत्याही खंडामध्ये राहणारे असो, ते काळे असो, गोरे असो, ते अमेरिकन असो की ते इंडियन असो, यांची झाली एक स्पेसीज आणि यांचा नंबर हा ठरलेला आहे 46 क्रोमोझोम. ठीक आहे. तर असे आपण काही एक्झाम्पल पण बघितले. पुढे काय आपल्याला काय समजते की क्रोमोझोमचा जो नंबर आहे तो स्पेसिफिक आहेच आणि कॉन्स्टंट सुद्धा आहे. कॉन्स्टंट पण असतो क्रोमोझोमचा नंबर. क्रोमोझोमचा नंबर कधीच बदलत नाही. जसं फॉर एक्झाम्पल आपण आहे, आपल्या सेलमध्ये 46 क्रोमोझोम आहे, तर ते 46च राहतील शेवटपर्यंत. आपल्या जन्म झाल्यापासून मरेपर्यंत तेवढेच क्रोमोझोम राहतात, चेंज होत नाहीत. जसे असं होत नाही की जवानपणी आपल्यामध्ये 46 क्रोमोझोम आहे, तरुणपणी, आणि आपण म्हातारे झालो की त्याच्यामध्ये 40 क्रोमोझोम राहतील, 40च क्रोमोझोम राहतील. असं होते का कधी? नाही. तर जन्मापासून मरेपर्यंत क्रोमोझोमचा नंबर हा कॉन्स्टंटच राहतो. त्यामुळे हे जे कॉन्स्टंट हा जो क्रोमोझोमचा नंबर राहतो आणि हे जे क्रोमोझोमची ही जी संख्या फिक्स आहे याचा आपल्याला बराचसा यूज पण होतो वेगळ्या वेगळ्या ठिकाणी. जसं की टॅक्झॉनॉमीचा स्टडी करायसाठी आपल्याला याचा यूज होतो. त्यानंतर फायलोजेनीसाठी पण याचा वापर केला जातो या क्रोमोझोमच्या नंबरचा. तशा तऱ्हेनं आपल्याला हे इंट्रोडक्टरी पार्ट याचा सांगितलेला आहे. त्यानंतर आता पुढचा टॉपिक आपण घेऊ, तो आहे प्लॉइडी
प्लॉइडी म्हणजे काय? प्लॉइडी हे क्रोमोझोमचीच रिलेटेड एक टर्म आहे. इंटरेस्टिंग आहे बघा, लक्षात ठेवा. याच्यावरती तुम्हाला थिओरॉटिकली थ्योरीमध्ये ही याची डेफिनेशन वगैरे लिहायला येऊ शकते, त्यामुळे लक्षात ठेवा. बघा काय सांगितलेलं आहे, डिग्री ऑफ रिपिटेशन ऑफ प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम. आता हे जे प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम आहेत हे एक्सनी शो केलं जातं. आता प्रत्येक ऑर्गॅनिझम मध्ये प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम वेगळे वेगळे असू शकतात. ह्युमन मध्ये वेगळे असू शकतात, माकडामध्ये वेगळे असू शकतात, डॉग मध्ये वेगळे, एलिफंट मध्ये वेगळे, वेगळ्या वेगळ्या प्लांट मध्ये वेगळा वेगळा हा प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोमची संख्या वेगळी वेगळी असू शकते. तर आता आपल्याला काय सांगितलेलं आहे, हे जे प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम आहे हे किती वेळा रिपीट होतात यालाच प्लॉइडी असं म्हटलेलं आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपलं जे एक्झाम्पल घेऊ, आपल्यामध्ये आहेत 23 हे प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम. फॉर एक्झाम्पल की आता बघा की हे 23चा आपण एक सेट काढला, ठीक आहे, हे आहे 23 क्रोमोझोम, एक सेट काढला. आता हे 23 म्हणजे हे जे प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम आहेत हे किती वेळा रिपीट होतात? जसं की हे एकदा रिपीट झाले, बरोबर आहे. आता हे एकदा रिपीट झाले, हा प्रायमरी क्रोमोझोमचा जो सेट आहे हा एकदा रिपीट झाला, म्हणजेच काय झालं, प्लॉइडी तयार झाली. किंवा हा क्रोमोझोमचा सेट, प्रायमरी क्रोमोझोमचा सेट जो आहे हा दोनदा पण रिपीट होऊ शकतो, किंवा मग हा तीनदा पण प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम रिपीट होऊ शकतात. तर यालाच प्लॉइडी असं म्हणतात. हे जे प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम आहे, प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम आहे हे किती वेळा रिपीट होतात याला प्लॉइडी असं म्हटलं जातं. लक्षात आलं का? नाही समजलं असेल आणखीन एक डेफिनेशन मी खाली लिहून दिलेली आहे बघा. काय सांगितलेलं आहे, इट इज द नंबर ऑफ कंप्लीट सेट ऑफ क्रोमोझोम इन अ सेल. सेलमध्ये, आता क्रोमोझोम कुठे असतात? सेलमध्येच. आता आपल्या सेलमध्ये जो कंप्लीट क्रोमोझोमचा सेट आहे त्यालाच आपण प्लॉइडी असं म्हणतो. जसं आपली जी सेल आहे त्या सेलमध्ये 2 क्रोमोझोमचे सेट आहे तर ती झाली आपली प्लॉइडी. तसं वेगळ्या वेगळ्या ऑर्गॅनिझममध्ये वेगळे वेगळे क्रोमोझोमचे सेट असू शकतात. कोणामध्ये 3 पण क्रोमोझोमचे सेट असू शकतात, कोणामध्ये 4 पण क्रोमोझोमचे सेट असू शकतात, कोणामध्ये 5 पण क्रोमोझोमचे सेट असू शकतात. तर याला प्लॉइडी असं म्हटलं जातं. जो बेसिक क्रोमोझोमचा जो नंबर आहे तो किती वेळा रिपीट होतो याला प्लॉइडी असं म्हणतात. लक्षात आलं? त्यानंतर आता ही जी प्लॉइडी आहे ही 2 पार्टमध्ये डिवाइड केलेली आहे. यू प्लॉइडी आणि दुसरा आहे अनयू प्लॉइडी. ह्या दोन्ही टर्म आपल्याला शिकायच्या 1 बाय 1 करत. बघा सगळ्यात आधी यू प्लॉइडी आपण घेऊ. आता हे आपल्याला एका चार्ट मधून पण दिलेलं आहे आपल्या बुकमध्ये, तो चार्ट पण आपण स्टडी करू. तर सगळ्यात आधी यू प्लॉइडी म्हणजे आहे तरी काय बघा, समजून घेऊ. व्हेन अ क्रोमोझोम नंबर इन अ सेल इज द एक्झॅक्ट मल्टिपल ऑफ प्रायमरी बेसिक नंबर इज कॉल्ड यू प्लॉइडी. यू प्लॉइडी म्हणजे काय, जो प्रायमरी बेसिक नंबर आहे क्रोमोझोमचा तो त्याची एक्झॅक्ट कॉपी तयार होणे, एक्झॅक्ट त्याचं रिपिटेशन होणे याला यू प्लॉइडी असं म्हटलेलं आहे. परत आपण आपलंच एक्झाम्पल घेऊ बघा. आता फॉर एक्झाम्पल की आपल्याकडे आहे 23 क्रोमोझोम्स आहेत, बरोबर आहे. 23 हा एक बेसिक प्रायमरी क्रोमोझोमचा आपल्यामध्ये नंबर आहे. आता हे जे जेवढे 23 इकडे हा प्रायमरी बेसिक नंबर ऑफ क्रोमोझोम आहे तेवढेच जर एक्झॅक्ट आणखीन तयार झाले, म्हणजे 23 तर होतेच, आणखीन 23 जर तयार झाले तर अशा कंडिशनला यू प्लॉइडी असं म्हटलं जातं. एक्झॅक्ट डबल, म्हणजे समजा आता जर 20 असले तर 20 आणि आणखीन समोर 20 म्हणजे झाले 40, बरोबर. लक्षात आलं? जर समजा हे क्रोमोझोमचे सेट जर समजा 10 असले, 10 असले, तर बेसिक क्रोमोझोमची संख्या जर 10 असली तर हे 10चे 10 आणखीन एक जोडी तयार करतील, म्हणजे किती झाले 20. तर याला आपण यू प्लॉइडी असं म्हणतो. आता ही जी यू प्लॉइडी आहे ही वेगळ्या वेगळ्या याच्यामध्ये डिवाइड केली आहे, किंवा याचे वेगळे वेगळे टाइप्स पण पडतात. जसं की हॅप्लॉइड असेल किंवा मोनोप्लॉइड म्हणतो आपण, डायप्लॉइड, ट्रायप्लॉइड, टेट्राप्लॉइड, पेंटाप्लॉइड, हेक्साप्लॉइड, हेप्टाप्लॉइड वगैरे असे त्याचे टाइप्स पण पडतात. ठीक आहे. आता बघा 1 बाय 1 करा, आपण हे समजून घेऊ. यू प्लॉइडी मध्ये हे सगळे इन्क्लूड्स आहे. पहिलं आहे यू प्लॉइडीचा टाइप, तो म्हणजे हॅप्लॉइड किंवा आपण याला मोनोप्लॉइड असं पण म्हणतो. ही हॅप्लॉइड आपल्याला टर्म माहिती आहे, क्रोमोझोमचा एकच सेट प्रेझेंट असणे हॅप्लॉइड असं म्हटलं जातं. आपण लिहिलेलं आहे 1 सेट ऑफ क्रोमोझोम व्हेअर एक्स, जो क्रोमोझोमचा सेट आहे त्याला आपण एक्स नी शोधलं तर क्रोमोझोमचा सेट कितीचाही पण असू शकतो. तो 23चा असू शकतो, तो 10चा असू शकतो, तो 20चा, तो 15चा, कितीचा असू शकतो. म्हणून जी गोष्ट आपल्याला माहिती त्यासाठी आपण एक्स दाखवलेला आहे, जे क्रोमोझोमची संख्या आपल्याला माहिती नाही, कारण ही कोणामध्ये लागू शकते, बरोबर आहे ना. ह्युमनच नाही तर कोणाही मध्ये आपण कोणाचंही एक्झाम्पल इथे घेऊ शकतो. तर क्रोमोझोमचा जो नंबर आहे तो एक्स नी शोधला. आणि एन काय, सेट, क्रोमोझोमचा सेट. आता क्रोमोझोमचा सेट एकच आहे म्हणून एन नी शो केला. जर क्रोमोझोमचा सेट एकच असला तर हॅप्लॉइड किंवा मोनोप्लॉइड असं म्हणतात. आपण वारंवार शिकलेलं आहे याच्याबद्दल. बघा
हा जो हॅप्लॉइड क्रोमोझोमचा सेट असतो हा आपल्या गमीटमध्ये प्रेझेंट असतो. गमीट म्हणजे कोणते, आपले जे स्पर्म आहे मुलांमध्ये मुलींमध्ये, जे ओहोम आहे, जे अंड आहे, त्याच्यामध्ये एकच क्रोमोझोमचा सेट प्रेझेंट असतो. 23च क्रोमोझोम त्याच्यामध्ये असतात. आपल्या बाकीच्या बॉडीच्या सर्व सेलमध्ये 46 क्रोमोझोम प्रेझेंट असतात, म्हणजे क्रोमोझोमच्या 2 जोड्या प्रेझेंट असतात. पण आपले जे ओहोम आहेत आणि जे स्पर्म आहेत म्हणजे जे गमीट आहे त्याच्यामध्ये फक्त क्रोमोझोमचा एकच सेट प्रेझेंट असतो आणि म्हणून त्याला आपण हॅप्लॉइड असं म्हणतो. क्रोमोझोमचा एकच सेट प्रेझेंट असणे हॅप्लॉइड. जर क्रोमोझोमचे 2 सेट प्रेझेंट असले तर अशा कंडिशनला डायप्लॉइड असं म्हटलं जातं. आपण हे काढलेलं आहे. हे एकच सेट प्रेझेंट असणे हॅप्लॉइड, 2 क्रोमोझोमचे सेट प्रेझेंट असणे डायप्लॉइड. बघा 2 सेट ऑफ क्रोमोझोम्स. आता एक्स किती झालं, एक्स जो क्रोमोझोमचा जो नंबर आहे तो 2 वेळा रिपीट झाला म्हणून आपण 2 यांनी शो केलं. आता कधी कधी काही असे ऑर्गॅनिझम आहे, जनरली प्लांटमध्ये आपल्याला हे बघायला भेटते, त्यांच्यामध्ये क्रोमोझोमचे 3 सेट असतात, तर त्याला आपण ट्रायप्लॉइड असं पण म्हणतो. त्या कंडिशनला ट्रायप्लॉइड म्हटलं जातं आणि ते आपण जे आहे जनरली 3 यांनी शो करतो, म्हणजे क्रोमोझोमचा जो सेट आहे तो 3 वेळा रिपीट झालेला आहे. काही ऑर्गॅनिझममध्ये क्रोमोझोमचा सेट हा 4 वेळा रिपीट झालेला असतो, तर म्हणून आपण त्याला टेट्रॅप्लॉइड असं म्हणतो. 4 सेट ऑफ क्रोमोझोमचे 4 सेट असणे टेट्रॅप्लॉइड म्हणतात त्या कंडिशनला, आणि आपण ते 4 यांनी शो करतो. म्हणजे जसं आपण फॉर एक्झाम्पल इकडे दाखवला होता, क्रोमोझोमचा हा एक सेट, दुसरा सेट, क्रोमोझोमचा आणखीन एक सेट जर असला एखाद्या ऑर्गॅनिझममध्ये, काही मध्ये 3 सेट असतात क्रोमोझोमचे, तर त्याला टेट्रॅप्लॉइड म्हटलं. काही ऑर्गॅनिझम म्हणजे असे क्रोमोझोमचे 4 सेट असतात, त्याला टेट्रॅप्लॉइड असं म्हणतात. ट्रायप्लॉइड, टेट्रॅप्लॉइड. काही मध्ये तर 5 क्रोमोझोमचे सेट असतात, तर अशा कंडिशनला पेंटॅप्लॉइड असं म्हटलं जातं. तसे ही प्लॉइडी चेंज होते, याला प्लॉइडी लेवल असं म्हणतात. जशी हे एक प्लॉइडी लेवल झाली, ही दुसरी प्लॉइडी लेवल, ही तिसरी प्लॉइडी लेवल. लक्षात आलं ना? तर क्रोमोझोमचा जो सेट आहे त्याला आपण प्लॉइडी असं म्हटलो किंवा युप्लॉइडी असं म्हणतो. तर हे तो आपण शिकलो युप्लॉइडी बद्दल. आणखीन एक आपल्याला टर्म शिकायची आहे किंवा प्लॉइडीचा आणखीन एक दुसरा टाईप आपल्याला शिकायचा आहे आणि तो आहे अनयुप्लॉइडी. बाळांनो आपल्याला शिकायची आता एक नवीन टर्म जिचं नाव आहे अनयुप्लॉइडी. हा प्लॉइडीचा जे टाईप आहे, काय आहे अनयुप्लॉइडी मध्ये आपल्याला सांगितलेलं काय आहे, अनयुप्लॉइडीचा मिनिंग काय आहे, तर आपल्याला सांगितलेलं आहे इट इज अ कंडिशन in which addition or deletion of one or more chromosomes to the total number of chromosome in a cell. बघा जी सेल आहे आपली, त्या सेलमध्ये क्रोमोझोमची संख्या वाढणे किंवा क्रोमोझोमची संख्या कमी होणे या कंडिशनला अनयुप्लॉइड असं म्हणतात. जसं फॉर एक्झाम्पल आपली सेल आहे, आपल्या सेलमध्ये किती क्रोमोझोम आहे, 46 क्रोमोझोम आहे. आता या 46 मध्ये एक क्रोमोझोम वाढवला, किती झाले 47, आणखीन 2 वाढवले, किती झाले 48. अशा तऱ्हेनं एक क्रोमोझोम वाढत गेला तरी त्या कंडिशनला आपण अनयुप्लॉइड असं म्हणणार. किंवा मग या क्रोमोझोम आपल्या सेलमधून क्रोमोझोमची संख्या कमी पण होऊ शकते. जसे 46 आहे की नाही, 46 क्रोमोझोम आहे की नाही, त्यातला एक काढून टाकला 45, 2 काढून टाकले 44, 3 काढून टाकले 43, म्हणजे संख्या कमी पण होत चालली. तर संख्या वाढणे किंवा कमी होणे क्रोमोझोमची सेलमधून, तर याला अनइम्प्लॉइड असं म्हणतात. बिलकुल सिंपल आहे. आणखीन तुम्हाला आणखीन एका एक्झाम्पलच्या मदतीने समजून सांगतो. जसं की आता फॉर एक्झाम्पल ही आहे आपली सेल, ठीक आहे. या सेलमध्ये आपल्या आहेत 46 क्रोमोझोम. आता आपण जर याच्यामध्ये एक क्रोमोझोम वाढवला, 46 + 1 असं केलं आपण, तर किती झाले आता हे या सेलमध्ये आपल्या क्रोमोझोम 47. आणखीन याच्यामध्ये आपण +2 क्रोमोझोम वाढवले, आता किती झाले 48. आणखीन आपण 3 क्रोमोझोम याच्यामध्ये ऍड झाले. या सेलमध्ये पहिले 46 होते, आता आणखीन आपण याच्यामध्ये वाढवत चाललो, एक वाढवत चाललो. मग आता याची संख्या वाढत चालली या सेलमधल्या क्रोमोझोमची. आता ही संख्या एक तर 50, 51, 52 जे काय असेल, जेवढे क्रोमोझोम आपण ऍड करतो ही संख्या चेंज होत चालली. या कंडिशनला काय म्हटलं, अनयुप्लॉइडी असं म्हटलं. किंवा मग आता हे तर वाढत आली संख्या, आता याच्यातून कमी पण होऊ शकते. जसं आता 46 क्रोमोझोम आहे की नाही, याच्यामधून एक क्रोमोझोम कमी झाला, किती राहिलं आता हे 45. 2 क्रोमोझोम जर कमी करून टाकले, आता या सेलमध्ये जेवढे क्रोमोझोम असतील त्याच्यामधले 2 क्रोमोझोम कमी होऊन जाणे, ते मग आता किती राहतील 44. आता या सेलमध्ये जेवढे क्रोमोझोम आहेत त्याच्यातले 3 काढून टाका, किती राहतील 43. तशा तऱ्हेनं एक तर आपण या सेलमध्ये जेवढे क्रोमोझोम आहेत ते त्याच्यामध्ये क्रोमोझोम ऍड पण केला जाऊ शकतात किंवा याच्यामधले क्रोमोझोम कमी पण केला जाऊ शकतात किंवा कमी पण होऊ शकतात. या कंडिशनला अनयुप्लॉइडी असं म्हटलेलं आहे. किती सिंपल आहे. आता हे जे अनयुप्लॉइडी आहे याचे 2 टाईप पडतात. किती टाईप आहे, 2 टाईप. कोणते कोणते आहेत बघा, हायपोप्लॉइडी आणि दुसरा आहे हायपरप्लॉइडी. बरं, बिलकुल सिंपल मिनिंग आहे बघा. हायपोप्लॉइडी म्हणजे काय की जेव्हा या सेलमध्ये फॉर एक्झाम्पल 46 क्रोमोझोम आहे, आता हे जर आपण क्रोमोझोम कमी करत नेले, 45 राहिले, एक केला, त्यानंतर 2 काढले, 44 राहिले, तर संख्या आपण कमी करत गेलो, बरोबर. अशा कंडिशनला काय म्हणणार, हायपोप्लॉइडी. जेव्हा सेल मधले क्रोमोझोम कमी होत जातील त्या कंडिशनला हायपोप्लॉइडी असं म्हणतात. आणखी डिटेलमध्ये समजूनच घेऊ. आता जर समजा
या सेलमध्ये जेवढे क्रोमोझोम आहे त्या क्रोमोझोममध्ये आपण क्रोमोझोम आणखीन ऍड करत गेलो. 46 आहे, 47 केले, 48 केले, 50 क्रोमोझोम केले, म्हणजे आता आपण क्रोमोझोमची संख्या वाढत चालली. बरोबर, आपण म्हणजे काय ऑटोमॅटिक वाढू शकते ते. ठीक आहे, तर जर संख्या वाढत गेली क्रोमोझोमची सेलमध्ये तर अशा कंडिशनला हायपरप्लॉइडी असं म्हणतात. नाव व्यवस्थित लक्षात ठेवा. हायपो म्हणजे काय? हायपो म्हणजे कमी होणे, आणि हायपर म्हणजे काय? हायपर म्हणजे जास्त. क्रोमोझोमची संख्या जास्त, हायपरप्लॉइडी. क्रोमोझोमची संख्या कमी, हायपोप्लॉइडी. बरोबर आहे, लक्षात आलं. आता हे जे आहे आपल्याला हे पूर्ण असा हा मी चार्ट लिहिलेला, असा चार्ट आपल्याला आपल्या बुकमध्ये पण दिलेला आहे, टेक्स्ट बुकमध्ये. तर हा टेक्स्ट बुकमधला पण तुम्ही एकदा व्यवस्थित चार्ट बघून घ्या, स्वतः काढा, डायग्राम काढा. याच्या बघा काय आहे, प्लॉइडी. आपल्याला प्लॉइडी दिलेला आहे बघा. प्लॉइडी म्हणजे काय की प्लॉइडी म्हणजे टोटल नंबर ऑफ क्रोमोझोम्स, त्याला प्लॉइडी आपण असं म्हणतो. बिलकुल सिंपल, लक्षात ठेवा. त्यानंतर हे प्लॉइडी 2 टाईपमध्ये डिवाइड केलेलं आहे, युप्लॉइडी आणि अनयुप्लॉइडी है ना. आता युप्लॉइडी म्हणजे काय? नंबर ऑफ सेट ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचे किती सेट आहेत त्याला युप्लॉइडी असं म्हटलं. मग क्रोमोझोमचा एक पण सेट असू शकतो, मोनोप्लॉइडी किंवा हॅप्लोप्लॉइडी, हॅप्लॉइड आपण म्हटलं त्याला. नंतर डायप्लॉइडी आहे, टेट्राप्लॉइडी आहे, पेंटाप्लॉइडी वगैरे आहे, किंवा त्याला आपण पॉलीप्लॉइडी असं म्हटलेलं आहे. जर 2 क्रोमोझोमचे सेट असले 2n नी दाखवलं, जास्त असले 3n 4n एक्सेट्रा. बरोबर आहे, तर हे झालं युप्लॉइडी बद्दल. त्यानंतर आता या प्लॉइडीचा दुसरा टाईप आहे अनयुप्लॉइडी. बरोबर आहे. आता हे आपल्या या बुकमधल्या डायग्राममध्ये पण बघा, हे सगळं याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं आहे. हा एक चार्ट दिलेला आहे. व्हॅरिएशन इन क्रोमोझोम नंबर, याला प्लॉइडी असं म्हटलेलं आहे. बरोबर, क्रोमोझोमचा नंबर व्हॅरी होत चाललेला आहे. या चार्टमधून तुम्हाला व्यवस्थित समजते. आता या चार्टमध्ये तुम्ही बघा अनयुप्लॉइडी जे आहे याला कशा 2 प्रकारमध्ये डिवाइड केल्या, 2 टाईपमध्ये, हायपोप्लॉइडी, हायपरप्लॉइडी. त्यानंतर मग आता आपण पुढे आणखीन या बोर्डवरून आपल्या इकडे समजून घेऊ. बघा हायपोप्लॉइडी म्हणजे काय म्हटलं, क्रोमोझोमची संख्या कमी होत चालली. हायपोप्लॉइडी है ना, सेल जी आहे त्या सेलमधून क्रोमोझोम कमी होत चालले, हायपोप्लॉइडी म्हटलं. आता याचे 2 टाईप आहे, मोनोसोमी आणि नलिसोमी. जेव्हा क्रोमोझोमचा आपण एक क्रोमोझोम कमी करणार, टोटल नंबर पैकी एकच क्रोमोझोम कमी करणार, त्या कंडिशनला मोनोसोमी असं म्हणतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल परत बघा, परत आता समजा 46 क्रोमोझोम आपल्या सेलमध्ये, एकच क्रोमोझोम कमी केला, 46 मायनस 1, आता किती राहिले 45. तर एकच क्रोमोझोम कमी केला म्हणून मोनोसोमी असं म्हटलं. मोनो म्हणजे एक. आता आणखीन एक दुसरा टाईप आहे नलिसोमी. नलिसोमी म्हणजे काय? आता बघा याचा फॉर्म्युला पण दिलेला आपल्याला, 2n म्हणजे 2 क्रोमोझोमचे सेट, त्यातून -1, एकच क्रोमोझोम कमी केला. नलिसोमीचा फॉर्म्युला बघा, नलिसोमीचा फॉर्म्युला आहे 2n-2, म्हणजे क्रोमोझोमचे जे नंबर ऑफ क्रोमोझोम असतील 2 सेट, त्या 2 सेटपैकी 2 क्रोमोझोम कमी करून टाकणे. जसं आता नंबर ऑफ क्रोमोझोम किती आहे 46, याच्यामध्ये या 46 मधून तुम्ही म्हणजे 2 क्रोमोझोम कमी करून टाका. 2 क्रोमोझोम म्हणजे काय, तुम्ही एक हे करून टाकले, एक जे क्रोमोझोमचे सेट आहे त्या क्रोमोझोमच्या सेटपैकी एक असा एक गायब करून टाकले 2 क्रोमोझोम त्यातले. जसे की फॉर एक्झाम्पल हे आहे क्रोमोझोमचा 2 सेट झाले है ना, हे डायप्लॉइड. तर हे 2चे 2 खालचे डिलीट होणे, 2 क्रोमोझोम कमी होऊन जाते, याला नलिसोमी असं म्हटलेलं आहे. लक्षात आलं. असे हे टाईप पण याचे लक्षात ठेवा. जेव्हा आपण एकच क्रोमोझोम कमी केला त्याला मोनोसोमी म्हटलं. जेव्हा या क्रोमोझोम मधून हे जे सेल आहे याच्यामध्ये जेवढे क्रोमोझोम आहे त्याच्यापैकी 2 क्रोमोझोम जर कमी केले, नलिसोमी असं म्हटलं. तर हे तर झालं हायपोप्लॉइडी बद्दल. दुसरा टाईप आहे याचा हायपरप्लॉइडी. हायपर म्हणजे आपण तो बघितलं, क्रोमोझोमची संख्या वाढवत नाही, या सेलमध्ये जेवढे क्रोमोझोम असतील त्याच्यामध्ये आणखीन क्रोमोझोम वाढ करणे, तर हायपरप्लॉइडी. याचे पण 2 टाईप आहे, ट्रायसोमी आणि टेट्रासोमी. म्हणजे आता बघा नावात फॉर्म्युला पण दिलेला आहे, ट्रायसोमीचा फॉर्म्युला आहे 2n+1, म्हणजे जेवढे क्रोमोझोमचा सेट असतील त्याच्यामध्ये क्रोमोझोम टाकून द्या. म्हणजे आता फॉर एक्झाम्पल इथे बघू, आता बघा, आता फॉर एक्झाम्पल हा आहे 23 क्रोमोझोमचा एक सेट, हा दुसरा 23 क्रोमोझोमचा एक सेट, किती झाले 46 क्रोमोझोम झाले. आता याच्यामध्ये आणखीन एक क्रोमोझोम तुम्ही ऍड करून टाका, किती झाले 47 क्रोमोझोम. एकच क्रोमोझोम ऍड केला म्हणून मग आता काय झाले, हे ट्रायसोमी है ना, 47 क्रोमोझोम झाले. आता जेव्हा आपण 2 क्रोमोझोम ऍड करतो त्या कंडिशनला म्हणतात टेट्रासोमी, आणि त्याचा फॉर्म्युला आहे 2n+2. म्हणजे आता किती आहेत बघा, इकडून 23 क्रोमोझोम आहे आपली, ही जी सेल आहे याच्यामध्ये 2 जोड्या आहेत की क्रोमोझोमच्या, ही एक 23 क्रोमोझोम जोडी, हे दुसरी 23 क्रोमोझोमची जोडी. आता हे जे 2 क्रोमोझोमचे सेट आहे याच्यामध्ये आणखीन तुम्ही 2 क्रोमोझोम ऍड केले, म्हणजे हा आहेच ठीक आहे, याच्यामध्ये आणखीन हा ऍड केला. पहिले आता किती होते, 46 होते, आता किती झाले 2 ऍड केल्यामुळे हे झाले 48. वाढवली की तुम्ही संख्या, 2 क्रोमोझोम वाढवले, या कंडिशनला काय म्हणणार तुम्ही, टेट्रासोमी असं म्हणणार. लक्षात आलं.
तर अशा तऱ्हेनं जेव्हा तुम्ही क्रोमोझोमची संख्या वाढवता किंवा सेलमध्ये जेव्हा क्रोमोझोमची संख्या वाढते त्याला आपण हायपरप्लॉइडी असं म्हणतो. तर हे आपण बिलकुल जे आहे प्लॉइडीचं हे एक्झाम्पल हा चार्ट आपण समजून घेतलेला आहे बाळांनो. तर इथे आपला नंबर ऑफ क्रोमोझोमचा हा जो टॉपिक आहे फर्स्ट टॉपिक या आजच्या लेक्चरचा तो कंप्लीट झालेला आहे. त्यानंतर आता दुसरा टॉपिक आपण घेऊ स्ट्रक्चर ऑफ क्रोमोझोम. बाळांनो आपल्याला आता क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरचा स्टडी करायचा आहे आणि क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरचा स्टडी करायसाठी आपण बोर्डवर काही ह्या डायग्राम काढलेल्या आहे. ह्या डायग्राम आपल्या बुकमध्ये पण दिलेले आहेत. तुम्ही सुद्धा या क्रोमोझोमचा स्ट्रक्चर समजून घ्यायसाठी ह्या डायग्राम आधी ड्रॉ करा, स्वतः त्या डायग्राम ड्रॉ करा, न बघता तुम्हाला ह्या डायग्राम आल्या पाहिजे. त्यामुळे मग याची जी थ्योरी आहे तुम्हाला बिलकुल इझी जाईल. खूपच सिंपल याची खूपच इझी अशी थ्योरी आहे. आता बघा हे जे क्रोमोझोम आहेत हे कुठे प्रेझेंट आहेत, हे सेलचं जे न्यूक्लियस आहे त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये हे क्रोमोझोम प्रेझेंट आहे. आणि मग तुम्हाला जर या क्रोमोझोमला बघायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल, समजा फॉर एक्झाम्पल तुम्हाला क्रोमोझोमला बघायचं ऑब्झर्व करायचं आहे, त्याचं स्ट्रक्चर कसं आहे ते समजून घ्यायचं आहे. तर काय काय गोष्टी लागतील तुम्हाला सर्वात आधी तर एक चांगला मायक्रोस्कोप लागेल. मायक्रोस्कोपची आवश्यकता आहे. बिना मायक्रोस्कोपचं तुम्ही या क्रोमोझोमला बघू शकणार नाही. उघड्या डोळ्यांनी ही क्रोमोझोम दिसत नाही. त्यानंतर मग तुम्हाला एक सेल घ्यावी लागेल. त्या सेलच्या आतमध्ये न्यूक्लियस आहे आणि त्या न्यूक्लियसच्या आतमध्ये हे क्रोमोझोम प्रेझेंट असतात. आणि जेव्हा ही सेल रेस्टिंग पोझिशनमध्ये असेल, जेव्हा ती डिवाइड होणार नाही, तेव्हा मग हे क्रोमोझोम कशी दिसतात, तर हे क्रोमोझोम एका धाग्यासारखे दिसतात, थ्रेड लाईक दिसतात. आपण याची डायग्राम पण बोर्डवर काढलेली आहे. जसं ही आहे सेल, ही सध्या रेस्टिंग पोझिशनमध्ये आहे, ही सध्या डिवाइड होत नाही आहे, ही थांबलेली आहे, हिचं डिव्हिजन सध्या स्टॉप झालेलं आहे. फॉर एक्झाम्पल आता ही न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये क्रोमोझोम तुम्हाला दिसतात. कसे दिसतात हे क्रोमोझोम, हे थ्रेड लाईक तुम्ही ओळखू शकणार नाही, पूर्ण धाग्यासारखे हे तुम्हाला असे दिसतात. रेड कलरने आपण हे शो केलेले आहे. मग आता इथे तुम्हाला हे व्यवस्थित क्रोमोझोम ऑब्झर्व करता येणार नाही. मग आता या क्रोमोझोमला जर व्यवस्थित ऑब्झर्व करायचं असेल, या क्रोमोझोमचा तुम्हाला स्टडी करायचा असेल, तर मग तुम्हाला या सेलला केव्हा बघावं लागेल, जेव्हा ही सेल डिवाइड व्हायला लागेल. आता डिवाइड होत आहे का नाही, जेव्हा ही सेल डिवाइड व्हायला लागेल तेव्हा मग या क्रोमोझोमचा तुम्ही चांगल्या तऱ्हेनं अभ्यास करू शकाल, या क्रोमोझोमला व्यवस्थित तऱ्हेनं बघू शकाल, याचा स्ट्रक्चरचा तुम्ही स्टडी करू शकाल. आणि जेव्हा मग ही सेल हळूहळू डिवाइड व्हायला लागेल आणि जेव्हा ती मेटाफेजमध्ये पोहोचेल, सेल डिव्हिजनचा आपण शिकलाय मेटाफेज वगैरे, प्रोफेज, मेटाफेज वगैरे, तर त्या मेटाफेजमध्ये जेव्हा ही सेल पोचते तेव्हा मग तुम्हाला हे क्रोमोझोम चांगल्या तऱ्हेनं दिसतात. तुमच्या डोळ्यांनी व्यवस्थित हे क्रोमोझोम दिसतात. मग तुम्ही त्याच्यामध्ये डिफरन्स करू शकता. मेटाफेजमध्ये का बरं हे क्रोमोझोम चांगल्या तऱ्हेने दिसतात, बघा जेव्हा ही सेल डिवाइड होत नाही तेव्हा हे धाग्यासारखं स्ट्रक्चर असते क्रोमोझोमचं, आणि मग जेव्हा सेल डिवाइड व्हायला लागते तेव्हा हे सगळे धागे एकमेकाच्या जवळ येतात. हे क्रोमोझोम असे कंडेन्स होतात आणि कंडेन्स झाल्यानंतर मग एकमेकाच्या जवळ ते क्रोमोझोम येऊन जातात आणि मग ते क्रोमोझोम आपल्याला अशा प्रकारे दिसतात. तर अशा प्रकारचे क्रोमोझोम केव्हा दिसतील, सेल डिवाइड होताना. आणि कोणत्या फेजमध्ये, मेटाफेजमध्ये. आपण शो केलेलं आहे डायग्राममध्ये. तर ही सेल आहे, सेलचं न्यूक्लियस आहे आणि ही सेल जी आहे मेटाफेजमधली ही डायग्राम आपण काढलेली आहे. तर अशा तऱ्हेने आपल्याला मग हे क्रोमोझोमच्या जोड्या तुम्हाला दिसतात. बघा हा एक क्रोमोझोमचा सेट, हा अशा तऱ्हेने क्रोमोझोम तुम्हाला दिसतात, क्रोमोझोमच्या पेअर, बरोबर आहे, 2 सेट. आता हे तर आपल्याला क्लिअर कन्फर्म झालेलं आहे की सेललाचा आपल्याला जर क्रोमोझोमचा जर स्टडी करायचा असेल, क्रोमोझोमला ऑब्झर्व करायचं असेल तर आपल्याला त्याला मेटाफेजमध्ये बघावं लागेल. मग आता हे क्रोमोझोम दिसतात कसे, क्रोमोझोमचा आपण बघितलं आता मेटाफेजमध्ये आहेत तरी कसे, मग अशा तऱ्हेचं आपल्याला हे स्ट्रक्चर दिसते. तर या 2 डायग्राम, ही डायग्राम आणि ही डायग्राम, या डायग्रामच्या मदतीनं चांगल्या तऱ्हेने याचं स्ट्रक्चर समजून घेऊ. तर हे आपल्याला इथे हा जो क्रोमोझोम दिसतो, ठीक आहे. आता इथे तुम्हाला दिसेल की हे जे क्रोमोझोम आहेत याचे हे आर्म आपल्याला दिसतात. सगळ्यात आधी तर हा जो पार्ट आहे हा आर्म आहे क्रोमोझोमचे, बाजू 2 म्हणतो आपण याला, हा आर्म या क्रोमोझोमचा, याला आपण पी आर्म, क्यू आर्म असं पण म्हटलं जातं. त्यानंतर मग आता तुम्हाला आणखीन एक पार्ट दिसतो की हा म्हणजे टिलोमियर. टिलोमियर काय, तर क्रोमोझोमचा सगळ्यात एंडचा जो पार्ट आहे त्याला टिलोमियर असं म्हणतात. आता इथे तुम्हाला 2 क्रोमोझोम दिसतात. बघा ही सेल जेव्हा डिवाइड होते तेव्हा त्याचं क्रोमोझोमची संख्या डबल होऊन जाते. बघा सेल आता डिवाइड व्हायला लागलेली आहे, हा एक क्रोमोझोम तयार झाला, हा याच्या बाजूला हा एक दुसरा क्रोमोझोम तयार झाला, असे 2 क्रोमोझोम तुम्हाला तयार होताना इथे दिसतात, बरोबर आहे. आता हा जो क्रोमोझोम आहे तर याचे तुम्हाला 2 आर्म असे दिसतात, 2 पार्ट दिसतात. याला क्रोमॅटिड्स असं म्हणतात. लक्षात ठेवा, या क्रोमोझोमचे हे जे पार्ट आहे याला क्रोमॅटिड असं म्हटलं. हा एक क्रोमॅटिड, हा दुसरा क्रोमॅटिड. इकडच्या बाजूला पण तुम्हाला दिसेल हा एक क्रोमॅटिड, हा एक आणखीन एक क्रोमॅटिड. आणि हे दोन्ही जे क्रोमॅटिड आहे, जसं की हा क्रोमॅटिड, हे दोन्ही क्रोमॅटिड कशाने एकमेकाला जुळलेले, अटॅच झालेले आहे, सेंट्रोमियर या पार्ट पासून. मधात काय आहे, सेंट्रोमियर. लक्षात ठेवा, दोन्ही क्रोमॅटिडच्या मधात हा एक क्रोमॅटिड आहे, हा पण एक क्रोमॅटिड आहे, याच्या मधात काय आहे, सेंट्रोमियर, किंवा याला प्रायमरी कन्स्ट्रिक्शन असं पण म्हणतात. काय म्हणतात, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन.
आता या सेंट्रोमियरच्या बाहेर तुम्हाला आणखीन एक पार्ट दिसतो, त्याला कायनेटोकोर असं म्हणतात. आपण शिकलेलं आहे सेल डिव्हिजनमध्ये कायनेटोकोर असं म्हणतात. आणि या कायनेटोकोरला बघा की असे स्पिंडल फायबर अटॅच झालेले असतात, स्पिंडल फायबर. ठीक आहे, स्पिंडल आपण शिकलेलं आहे. हे स्पिंडल फायबर काय काम करतात किंवा हा कायनेटोकोर काय काम करतो, जेव्हा ही सेल डिवाइड व्हायला लागेल ना, आता क्रोमोझोम तर डबल झालेला आहे बघा, हा एक क्रोमोझोम होता आणि याच्या साईडला हा दुसरा पण क्रोमोझोम आता तयार झालेला आहे. आता जेव्हा सेल डिवाइड व्हायला लागेल तेव्हा हे जे स्पिंडल फायबर आहे या कायनेटोकोरला हे रेड कलरने आपण कायनेटोकोर शो केलं आहे, या कायनेटोकोरला हे स्पिंडल फायबर्स म्हणजे धागे अटॅच होतात आणि या दोन्ही क्रोमोझोमला दोन्ही बाजूला ओढून घेतात. मग हा क्रोमोझोम पण वेगळा होऊन जाईल, इकडचा क्रोमोझोम पण वेगळा होऊन जाईल आणि मग एक जो क्रोमोझोम आहे हा इकडचा क्रोमोझोम जो आहे हा या सेलमध्ये चालला जाईल, इकडला जो क्रोमोझोम आहे हा या सेलमध्ये चालला जाईल. अशा तऱ्हेनं मग नंतर जे स्ट्रक्चर तयार होते त्याला आपण क्रोमोझोम असं म्हणतो. बघा, हा एक क्रोमोझोम इकडे गेला, हा दुसरा क्रोमोझोम दुसऱ्या सेलमध्ये गेला आणि मग हे सिंगल क्रोमोझोम आपल्याला दिसतात अशा प्रकारचे. लक्षात आलं? तर अशा तऱ्हेनं हे डिव्हिजन होताना सेल जेव्हा डिवाइड व्हायला लागते तेव्हाच हे स्ट्रक्चर आहे आणि मग पूर्ण सेल डिवाइड झाली, नवीन सेल तयार झाली की मग त्याच्यामध्ये असा क्रोमोझोम आपल्याला दिसतो, सिंगल क्रोमोझोम. लक्षात आलं? त्यानंतर मग आता तुम्हाला आणखीन एक पार्ट याच्यामध्ये दिसतो, तो म्हणजे हा जो क्रोमॅटिड आहे, हे जे क्रोमॅटिड आहे याच्या आतमध्ये DNA आहे. क्रोमोझोम आपल्याला माहिती आहे DNA पासून बनलेला आहे. आता तुम्हाला हे दिसतं आतमध्ये हे रेड कलरने आपण शो केलेलं आहे, DNAचं थ्रेड, धागे खूप सारे असं धाग्यासारखं स्ट्रक्चर आहे, त्याला म्हटलं क्रोमोनिमॅटा. नाव लक्षात ठेवा, क्रोमोनिमॅटा म्हणजे काय, या क्रोमोझोमच्या आतमध्ये जे DNA आहे त्याला क्रोमोनिमॅटा असं म्हटलं. DNAच्या थ्रेडला क्रोमोनिमॅटा म्हटलं. क्रोमोनिमॅटा हा प्लुरल वर्ड आहे, जास्त DNA असले तर क्रोमोनिमॅटा आणि एकच DNAचा थ्रेड असला तर क्रोमोनिमा असं म्हणतात. त्याला मी लिहून देतो तुम्हाला. क्रोमोनिमा म्हणजे सिंग्युलर आहे, एकच DNAचा धागा क्रोमोनिमा आणि जास्त DNAचे धागे क्रोमोनिमॅटा. लक्षात आलं? तर इथपर्यंत स्ट्रक्चर तुम्हाला समजलेलं आहे. त्यानंतर आता आणखीन काय दिसतं आपल्याला याच्यामध्ये आपल्याला मॅट्रिक्स दिसते. हे जे DNAचं धागा आहे किंवा जे DNA आहेत ते आतमध्ये झाकल्या गेलेले, कोणामुळे? मॅट्रिक्समुळे. त्यानंतर क्रोमोझोमचं जे एंड आहे, सगळ्यात शेवटचं टोक, त्याला टीलोमियर्स असं म्हणतो आपण. त्यानंतर तुम्हाला आणखीन दिसेल सिस्टर क्रोमॅटिड. तर हे क्रोमॅटिड जेव्हा हे दोन्ही क्रोमॅटिड एकाच सेंट्रोमियरला अटॅच असतात अशाला आपण सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणतो. बघा, सिस्टर क्रोमॅटिड का बरं म्हटलं आपण याला? कारण की हे जे क्रोमॅटिड आहे हा पण क्रोमॅटिड एकाच सेंट्रोमियरला अटॅच आहे म्हणून याला सिस्टर क्रोमॅटिड असं म्हटलं. हे पण सिस्टर क्रोमॅटिड आहे, हा क्रोमॅटिड हे पण सिस्टर क्रोमॅटिड आहे. आणि एक आणखीन टर्म आहे नॉन सिस्टर क्रोमॅटिड. इथे तुम्हाला दिसते या डायग्राममध्ये. बघा, हा क्रोमोझोम वेगळा आहे, हा सेंट्रोमियर वेगळा आहे, हा क्रोमॅटिड आहे, हा पण क्रोमॅटिड आहे. पण हे दोन क्रोमॅटिडला आपण नॉन सिस्टर क्रोमॅटिड असं म्हणतो, कारण की हे दोन वेगळ्या सेंट्रोमियरला अटॅच आहे. हे सेंट्रोमियर वेगळं आहे, म्हणून अशा क्रोमॅटिडला आपण नॉन सिस्टर क्रोमॅटिड असं म्हटलं. आणि इकडे बघा, हे क्रोमॅटिड आहे, हे दोन्ही क्रोमॅटिड एकाच सेंट्रोमियरला अटॅच होते म्हणून याला सिस्टर क्रोमॅटिड असं म्हटलं. हे सिस्टर क्रोमॅटिड आहे, हे नॉन सिस्टर क्रोमॅटिड आहे. लक्षात आलं? तर इथपर्यंत हे आपण या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर समजून घेतलं. त्यानंतर हा जो क्रोमोझोम आहे हा सेपरेट झाल्यानंतर अशा प्रकारचा दिसतो. आता याच्यामध्ये काय आणखी तुम्हाला स्ट्रक्चर दिसते. बघा, एक सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या क्रोमोझोममध्ये प्रायमरी कन्स्ट्रिक्शन तुम्हाला दिसते. कन्स्ट्रिक्शन जे असं सिकुडलेलं, असं श्रिंक झालेलं जे स्ट्रक्चर आहे याला कन्स्ट्रिक्शन असं म्हणतो. हे प्रायमरी कन्स्ट्रिक्शन म्हणतात किंवा याला सेंट्रोमियर असं म्हणतात. आपण इथे दाखवलेलं आहे सेंट्रोमियर, मधात असं सिकुडलेलं ना ते, म्हणून याला कन्स्ट्रिक्शन असं म्हटलं, प्रायमरी कन्स्ट्रिक्शन किंवा सेंट्रोमियर. त्याचबरोबर या प्रायमरी कन्स्ट्रिक्शन सोबत तुम्हाला एक किंवा दोन ठिकाणी हा क्रोमोझोम आणखीन असा सिकुडलेला दिसेल, त्याला सेकंडरी कन्स्ट्रिक्शन असं म्हणतात. आता इथे आपण दोन वेळा सेकंडरी कन्स्ट्रिक्शन दाखवलेलं आहे. बघा, हे आहे सेकंडरी कन्स्ट्रिक्शन 1 आणि इकडे वरती पण हा थोडासा असा इकडे असा सिकुडल्यासारखा झाला किंवा असा एकामेकात जवळ आल्यासारखा झाला हा क्रोमोझोम. तर हे आहे सेकंडरी कन्स्ट्रिक्शन 1. त्यानंतर क्रोमोझोमचं सगळ्यात बाहेरचं जे टोक आहे, एंड आहे, त्याला टीलोमियर असं म्हटलं. आणि या क्रोमोझोमच्या आतमध्ये जे DNA आहे त्या DNAला काय म्हणतो आपण? क्रोमोनिमॅटा. आणि त्याचे जे असे बंडल्स आहेत, धागे आहेत त्या क्रोमोनिमॅटाचे, त्याला क्रोमोमियर्स असं म्हणतात. छोटे असे जे गुच्छ आहेत DNAचे त्याला क्रोमोमियर्स असं म्हटलं. त्यानंतर मग आता तुम्हाला आणखीन एक पार्ट दिसतो याच्यामध्ये, जो सेकंडरी कन्स्ट्रिक्शन आहे त्याला लागून आणखीन एक फुगलेला तुम्हाला असा पार्ट दिसतो, त्याला सॅटेलाइट असं म्हणतात. काही क्रोमोझोममध्ये, बघा, सगळ्याच क्रोमोझोममध्ये असं नसते, सगळ्याच क्रोमोझोममध्ये सेकंडरी कन्स्ट्रिक्शन पण नसतात.
सगळ्याच क्रोमोझोममध्ये सॅटेलाइट पण नसतात, म्हणजे हा असा सगळ्यात बाहेरचा क्रोमोझोमचा फुगलेला पार्ट त्याला सॅटेलाइट म्हटलं. आणि ज्या क्रोमोझोममध्ये हा सॅटेलाइट प्रेझेंट असतो त्या क्रोमोझोमला सॅटेलाइट क्रोमोझोम असं म्हणतात किंवा सॅट क्रोमोझोम असं म्हटलं जातं. तर तुम्हाला अशा प्रकारे हे क्रोमोझोमची अरेंजमेंट दिसते किंवा क्रोमोझोमचं अशा प्रकारचं हे तुम्हाला स्ट्रक्चर दिसेल. तर बिलकुल इझी स्ट्रक्चर आहे बाळांनो या क्रोमोझोमचं. आता हे तर आपण बिलकुल सिंपल या क्रोमोझोमचं स्ट्रक्चर समजून घेतलेलं आहे, याचा अभ्यास केलेला आहे. तुम्ही पण डायग्रामच्या मदतीने हे सगळं क्रोमोझोमचं स्ट्रक्चर समजून घ्या. यानंतर आता आपण या लेक्चरचा लास्ट पार्ट आपण शिकू, तो म्हणजे टाइप्स ऑफ क्रोमोझोम्स. बाळांनो लास्ट टॉपिक शिकायचं आहे आणि त्या टॉपिकचं नाव आहे टाइप्स ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचे किती टाइप्स पडतात आणि कशाच्या अकॉर्डिंग पडतात आपल्याला सांगितलेलं आहे. डिपेंडिंग अपॉन दी पोझिशन ऑफ सेंट्रोमियर देअर आर 4 टाइप ऑर शेप ऑफ क्रोमोझोम. क्रोमोझोमचे किती टाईप पडतात? क्रोमोझोमचे 4 टाईप पडतात किंवा शेप आहे त्याचा जो शेप तयार होतो ना त्यालाच ते क्रोमोझोमचे टाईप्स असं म्हटलेलं आहे. आणि कशाच्या अकॉर्डिंग टाईप तयार झालेले आहेत? तर पोझिशन ऑफ सेंट्रोमियर, सेंट्रोमियरची पोझिशन काय त्याच्या अकॉर्डिंग. सेंट्रोमियर माहिती आहे तुम्हाला, जसं आपण हे काढलं याच्या अगोदरची डायग्राम की हा आहे क्रोमोझोम आपला आणि हे क्रोमोझोमचे क्रोमॅटिड आहे, हा क्रोमॅटिड आहे, हा क्रोमॅटिड आहे आणि दोन्ही क्रोमॅटिड ज्याला अटॅच असतात त्याला आपण सेंट्रोमियर असं म्हणतो. आता तुम्हाला हे सेंट्रोमियर बरोबर मध्ये दिसते, सेंटरला आहे सेंट्रोमियर. या सेंट्रोमियरला आपण प्रायमरी कन्स्ट्रिक्शन असं पण म्हणतो, बरोबर आहे. आता हे आहे सेंट्रोमियर आणि या सेंट्रोमियरला अटॅच असतात क्रोमॅटिड्स. आता ही सेंट्रोमियरची पोझिशन काय आहे, हे सेंट्रोमियर कुठे प्रेझेंट आहे त्याच्या अकॉर्डिंग या क्रोमोझोमचे 4 टाईप पडतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला इथे दिसते की या डायग्राममध्ये या क्रोमोझोममध्ये जी सेंट्रोमियरची पोझिशन आहे ती कुठे आहे? सेंटरला आहे, बिलकुल सेंटरला आहे. काही क्रोमोझोममध्ये तुम्हाला ही सेंट्रोमियरची पोझिशन थोडीशी वरती दिसेल, म्हणजे हा सेंट्रोमियर इथे वरती दिसेल. काही क्रोमोझोममध्ये तुम्हाला हे सेंट्रोमियर एकदम टोकाला दिसेल, एकदम वरच्या बाजूला दिसेल. तर तुमच्या लक्षात आलं की हा सेंट्रोमियर कुठे प्रेझेंट आहे त्याच्या अकॉर्डिंग या क्रोमोझोमचे 4 टाईप पडतात. आता आपण इथे चार्ट तयार केलेला आहे, त्या चार्टवरून तुम्हाला ही सगळी माहिती समजेल. आता 4 टाईपचे क्रोमोझोम आहे, कोणते कोणते आहे किंवा 4 शेपचे क्रोमोझोम आहे बघा. कोणते? एक मेटासेंट्रिक, सो व्ही शेप दिसतो, व्ही शेपचा क्रोमोझोम म्हणतात त्याला. आणि दुसरा आहे सब मेटासेंट्रिक, त्याला एल शेपचा क्रोमोझोम म्हणतात. थर्ड आहे ॲक्रोसेंट्रिक क्रोमोझोम, हा जे शेप क्रोमोझोम पण म्हणतात. लास्टवाला आहे टिलोसेंट्रिक क्रोमोझोम किंवा याला आय शेप क्रोमोझोम असं पण म्हणतात. आता हे टाईप कशावरून पडले? तर सेंट्रोमियरच्या पोझिशनवरून. आता पोझिशन बघू आपण, ठीक आहे. आता मेटासेंट्रिक जो व्ही शेप दिसतो, या व्ही शेपमध्ये पोझिशन ऑफ सेंट्रोमियर. सेंट्रोमियर कुठे असतो? मेटासेंट्रिक क्रोमोझोममध्ये सेंट्रोमियर हा बरोबर मध्ये दिसतो तुम्हाला, एकदम सेंटरला, इथे काढलं तसं, बरोबर आहे. हा आहे क्रोमोझोम आणि सेंट्रोमियर बरोबर मध्ये आहे, बरोबर मध्ये. मधात जर सेंट्रोमियर असला तर अशा क्रोमोझोमला काय म्हणणार आपण? अशा क्रोमोझोमला मेटासेंट्रिक क्रोमोझोम असं म्हणणार आपण. किंवा मग हा व्ही शेपचा दिसतो, म्हणजे जसं आता फॉर एक्झाम्पल हा मधातच याचा सेंट्रोमियर आहे आणि हा अशा तऱ्हेनं हा याचा शेप तयार होतो, म्हणून व्ही शेप क्रोमोझोम असं पण याला म्हटलं जातं. 2 नंबरचा क्रोमोझोम तुम्हाला आहे सब मेटासेंट्रिक किंवा एल शेपचा क्रोमोझोम. याच्यामध्ये बघा याची पोझिशन कशी आहे. हा क्रोमोझोम बघा तुम्हाला इथे दिसेल की हा जो सेंट्रोमियर आहे हा थोडासा आता मधातून पुढे सरकलेला आहे, त्यामुळे काय तयार झालं? असं एल सारखं शेप तयार झाला, एल शेप तयार झाला, बरोबर आहे. म्हणजे हा फॉर एक्झाम्पल की इथे हा सेंट्रोमियर आहे आणि इथे सेंट्रोमियर असल्यामुळे हा क्रोमॅटिड आहे, हा दुसरा क्रोमॅटिड आहे आणि एल शेप तयार झालेला आहे, म्हणून याला एल शेप क्रोमोझोम पण म्हणतात किंवा मेटासेंट्रिक सब मेटासेंट्रिक क्रोमोझोम पण म्हणतात. त्यानंतर आहे थर्ड ॲक्रोसेंट्रिक, ज्याला जे शेप क्रोमोझोम असं पण म्हणतात. याच्यामध्ये सेंट्रोमियर कुठे प्रेझेंट असते तर आपल्याला दिसते की एकदम आता पुढे सरकत चला. आधी मधात होता सेंट्रोमियर, त्यानंतर आणखीन पुढे गेला, बघा आधी मधात होता त्यानंतर आता पुढे गेला, त्यानंतर आणखीन पुढे गेला. आता अशा टाईपचं जे स्ट्रक्चर तयार होते याला ॲक्रोसेंट्रिक म्हणतात किंवा हा जे शेप इथे आपल्याला असा तयार झालेला दिसतो, बघा इंग्लिशमधला जो जे आहे ना तशा टाईपचा हा शेप तयार झालेला इथे आपल्याला दिसतो, म्हणून याला जे शेप क्रोमोझोम पण म्हणतात. आणि लास्टवाला आहे तो म्हणजे टिलोसेंट्रिक, सगळ्यात टोकाला हा आय शेप दिसतो आपल्याला. बघा आता हा सेंट्रोमियर बघा सगळ्यात टोकाला दिसतो, हा क्रोमॅटिड आहे, बरोबर आहे. हा क्रोमॅटिड आहे, ठीक आहे. हा क्रोमॅटिड आणि याच्या सगळ्यात टोकाला सगळ्यात वरती शेंड्यावर आपल्याला काय दिसतो बघा, हा आहे क्रोमोझोम. हा आपण क्रोमोझोम काढला, हा याला क्रोमॅटिड म्हणतो आपण, काय म्हणतो याला? क्रोमॅटिड. आणि तुम्हाला दिसेल या क्रोमॅटिडवरती हा आहे सेंट्रोमियर. आता सेंट्रोमियरची पोझिशन कुठे दिसते तुम्हाला? सेंट्रोमियर एकदम टोकाला, एकदम शेंड्यावरती आहे. आणि कसा दिसतो आता हे शेप कसा दिसतो तुम्हाला? इंग्लिशमधल्या आय सारखं हे दिसते, म्हणून याला आय शेप क्रोमोझोम असं म्हणतात. तर जेव्हा सेंट्रोमियर जो आहे सेंट्रोमियर एकदम शेंड्यावरती असेल, बिलकुल टॉपला असेल, तर अशा क्रोमोझोमला आपण टिलोसेंट्रिक क्रोमोझोम असं म्हणतो. आता हे आहेत क्रोमोझोमचे टाईप.
ज्याचा क्रोमोझोमचे शेप पण म्हणू शकतो आपण. आणि आपल्याला एक ॲक्टिव्हिटी दिली आहे, त्या ॲक्टिव्हिटीमधून आपल्याला हे सांगितलं पण आहे. बघा काय ॲक्टिव्हिटी, स्टडी दी टाईप ऑफ क्रोमोझोम अकॉर्डिंग पोझिशन ऑफ सेंट्रोमियर, ऑब्झर्व अँड कंप्लीट दी फॉलोइंग टेबल. आता टेबल तुम्हाला कंप्लीट करायचा आहे. मी तुम्हाला सगळी माहिती सांगितलेली आहे, तुम्हाला हा टेबल आता काढायचा आहे, याच्यामध्ये व्यवस्थित माहिती भरायची आहे. तर बाळांनो, आपण आता इथे क्रोमोझोमबद्दल बरीचशी माहिती घेतलेली आहे. क्रोमोझोमचे आपण नंबर शिकलो, त्याचं स्ट्रक्चर आपण डिस्कस केलं, त्याचं टाईप्स पण आपण शिकलो. तर या लेक्चरमध्ये आपण इथंच थांबू. याच्यामध्ये काही डायग्राम आलेले आहेत, त्या डायग्राम चांगल्या तऱ्हेनं काढा. न बघता तुम्हाला डायग्राम काढता आल्या पाहिजे. आणि याच्यावरती ज्या काय MCQ विचारलेल्या आहेत त्या खूप साऱ्या नीटच्या CETच्या MCQची प्रॅक्टिस करा. आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण आता सेक्स क्रोमोझोम हा एक न्यू टॉपिक शिकू.